नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शहरातील भुजबळ आणि येथील साई प्रेस्टिज सोसायटी चाकण येथे 5 वर्षीय मुलगा सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असताना त्याच्या पायाला सर्पदंशित झाला. त्याला तातडीने चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर पुढे पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. शुभम दीपक सोनार, वय वर्ष 5, राहणार भुजबळ आळी, साई प्रेस्टिज सोसायटी चाकण, तालुका खेड असे या घटनेत मृत्यू झालेल्या पालकाचे नाव आहे. डॉक्टर सुजित, CMO YCM हॉस्पिटल पिंपरी यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे भोसे तालुका खेड येथील राहत्या घरातून अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी या मुलीच्या वडिलांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तिच्या 32 वर्षीय वडिलांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिक तपास चाकण उत्तर पोलीस करत आहेत. भाजी खरेदी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका तरुणाला जुन्या वादातून आणि गैरसमजातून तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची बरगडी फ्रॅक्चर झाली असून त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी दिल्लीचे मूळ रहिवासी असलेले आणि सध्या महाळुंगे येथे राहणारे पंकज विजयकुमार, वय वर्ष 34 यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अमोल एकनाथ राऊत, वय वर्ष 30, योगेश एकनाथ राऊत, वय वर्ष 35 आणि त्यांचे वडील एकनाथ राऊत, वय वर्ष 50 सर्वजण राहणार भांबोली, तालुका खेड यांच्याविरुद्ध महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पंकज हे त्यांच्या मित्राच्या दुचाकीवरून वासुलीकडून भांबोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वासुली फाटा येथे भाजी खरेदी करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपी अमोल राऊत याला फिर्यादीने आपल्या अंगावर गाडी घातल्याचा भास झाला. याच कारणावरून त्याने आपल्या भाऊ आणि वडिलांना बोलावून घेतले आणि फिर्यादीला बेदम मारहाण सुरू केली. मारहाणीदरम्यान एका आरोपीने हातातील लाकडी दांडक्याने पंकज याच्या उजव्या हातावर आणि पायावर जोरात प्रहार केला, तर दुसऱ्या आरोपीने छातीच्या उजव्या बरगडीवर जोरदार बुक्का मारून बरगडी फ्रॅक्चर केली व पुन्हा आमच्या नादी लागला तर खल्लास करू अशी धमकीही दिली. राजगुरुनगर येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृहात इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अखिल मातंग समाज चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, फोल्डर फाईल, शॉल, गुलाब पुष्प आणि रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. रायबाळ आंब्यासह जांभळे आणि करवंदे मोठ्या प्रमाणात राजगुरुनगर येथे शेतकरी विक्रीसाठी घेऊन येत असल्यानं हात विक्रेत्यांची ठोक खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. पश्चिम भागातील रानचा रानमेवा असणारी करवंदे आणि जांभळे बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. पश्चिम भागातील वांद्रा, आंबोली आणि टेहणे परिसरातून जांभळांसह करवंदांची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागल्यामुळे नेहमीप्रमाणे मोशी, भोसरी आणि चाकण परिसरातील हात विक्रेत्यांची खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. खंडोबा खरपुडी सोसायटीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत सुपेकर यांची बिनविरोध निवड झाली. खरपुडी बुद्रुक, तालुका खेड येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत गोपाळा सुपेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. एकतानगर चाकण येथून 32 वर्षीय विवाहिता राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी तिच्या पतीने चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती हा नेहमीप्रमाणे कामावर गेला. त्यावेळी पत्नी फोनवर बोलत होती. त्यानंतर रात्री 8:30 वाजता पत्नीला फोन केला असता तिने एकतानगर येथील घरी आहे असे सांगितले. दरम्यान या दोघांमध्ये बाहेर फिरायला जायच्या कारणावरून फोनवर भांडण झाले. त्यानंतर रात्री एकतानगर येथे पती घरी गेल्यानंतर घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. पत्नीला फोन केला असता तिचा फोन बंद लागला. नातेवाईकांकडे फोनवर खात्री केली, परंतु पत्नी मिळून आली नाही. त्यामुळे पतीने चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर अधिक तपास चाकण उत्तर पोलीस करत आहेत. चाकण शहरातील शनी मंदिराजवळ पोलिसांनी कारवाई करून तडीपार आरोपीस अटक केली आहे. मयूर सुनील मेटे, वय वर्ष 31, राहणार शनी मंदिर जवळ चाकण याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून 18 महिन्यांसाठी तडीपार केलेले असताना सुद्धा या तडीपार आदेशाचा भंग करून तो हद्दीमध्ये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर चाकण उत्तर पोलीस अधिक तपास करत आहेत.
काळूस तालुका खेड येथे शेतीपंपासाठी असणारे 100 केव्हीचे रोहित्र पाडून त्यातील तांब्याच्या सुमारे 40,000 रुपयांच्या तारा आणि त्यातील 20,000 रुपयांचे तेल याचे नुकसान केल्याप्रकरणी निखिल मुंडे विद्युत सहाय्यक महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी शाखा कार्यालय भोसे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीने गंभीर गुन्हा केल्यास आणि संबंधित घरमालकाने त्या भाडेकरूची माहिती पोलीस ठाण्यात दिली नसल्याचे आढळल्यास आता घरमालकावरही थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये घरमालकांची जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात केली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पडताळणी न करता आश्रय देणे घरमालकांच्या अंगलट येणार आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने भाडेकरूंची माहिती देण्यासाठी संकेतस्थळ किंवा एखादे ॲप्लिकेशन डेव्हलप करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महिनाभर राहणाऱ्या भाडेकरूंचे 1,500 ते 2,000 रुपये खर्च करून भाडेकरारनामे तयार करणे कठीण असल्याची स्थिती समोर येत आहे. मात्र पोलिसांनी हीच जाचकट घालून दिल्याने माहिती संकलित होणे कठीण झाले आहे. उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या चाकण शहरात देशभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगारासाठी आले आहेत. हजारो कामगार भाड्याने खोल्या घेऊन वास्तव्यास आहेत. अनेक घरमालक कोणतीही पडताळणी न करता केवळ आर्थिक फायद्यासाठी खोल्या भाड्याने देत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र सध्या सोप्या पद्धतीने येणाऱ्या प्रत्येकाची माहिती संकलित करण्यासाठी अन्य पर्यायी मार्ग काढण्याची गरज आहे. संकेतस्थळावर माहिती देणे अत्यंत सोपे असताना अशा प्रकारे कोणतीही व्यवस्था नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. MIDC उभी राहण्यासाठी स्थानिकांच्या सगळ्या जमिनी संपादित झाल्या. उरलेल्या जागांवर स्थानिकांनी भाड्याच्या खोल्या उभ्या करून त्यावरच उपजीविका केली जात आहे. मात्र पोलीस प्रशासनाच्या मते घरमालकांनी कोणतीही पडताळणी न करता भाडेकरू ठेवणे गंभीर आहे. भाडेकरूची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असली तरी यासाठीच्या अटींमुळे माहिती संकलित होणे कठीण असल्याचे चित्र गावागावात निर्माण झाले आहे. पोलीस अधिकार वापरून गुन्हे दाखल करतील, मात्र माहिती संकलित होण्यासाठी सोप्या पद्धतीचा अवलंब करण्याचे कर्तव्य देखील बजावण्याची गरज असल्याची जनभावना आहे. मुंबई पुणे प्रवासाचा वेळ आता आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सध्याच्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेला समांतर नवा एक्सप्रेसवे उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी प्रक्रिया सुरू केली असून भविष्यात मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटात पूर्ण होऊ शकतो. या नव्या एक्सप्रेसवेसाठी तब्बल 15,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल आणि व्यवहार्यता चाचणीसाठी NHAIने निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आल्याचं मानलं जात आहे. कसा असेल नवा एक्सप्रेसवे? प्रस्तावित मार्ग 130 किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा पूर्णपणे नियंत्रित प्रवेश असलेला एक्सप्रेसवे असेल. रायगड जिल्ह्यातील चौक येथून या मार्गाची सुरुवात होणार आहे. पुढे तो JNPT पागोते मार्गाला जोडला जाईल. त्यानंतर भोर जवळील शिवरे गावापर्यंत हा मार्ग जाणार असून तिथे तो पुणे रिंग रोडशी जोडला जाईल. या नव्या मार्गामुळे पुणे ते अटल सेतू अशी थेट जोडणी निर्माण होणार आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि JNPT बंदरापर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होणार. सध्याच्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः वीकेंड आणि सुट्ट्यांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते. घाट परिसरात वारंवार अपघातही घडतात. याच पार्श्वभूमीवर समांतर एक्सप्रेसवेचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. हा नवा एक्सप्रेसवे 8 पदरी असणार आहे. दररोज जवळपास 3 लाख वाहने या मार्गावरून धावू शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे माल वाहतुकीलाही मोठा फायदा होणार आहे. गडकरींच्या घोषणेला गती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर 2025 मध्ये या समांतर एक्सप्रेसवेची घोषणा केली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पागोते ते चौक या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे मुंबई प्रवास 1.5 तासात होईल असे गडकरी यांनी म्हटलं होतं. इतर प्रकल्पांनाही गती. याच सोबत पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पालाही गती दिली जात आहे. या मार्गामुळे दोन्ही शहरातील प्रवास अवघ्या 2 तासांवर येण्याचा दावा करण्यात आलाय. तसेच तळेगाव चाकण शिक्रापूर उड्डाण मार्ग प्रकल्पही महत्त्वाचा मानला जात आहे. या मार्गावर रस्ता, उड्डाणपूल आणि मेट्रो अशी बहुस्तरीय वाहतूक व्यवस्था उभारली जाणार आहे. NHAIचे अधिकारी संजय कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार हा नवा एक्सप्रेसवे भविष्यातील मुंबई बेंगळुरू महामार्गाचाही महत्त्वाचा भाग ठरणार आहे. खेडघाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून नागमोडी वळणाचा खेड राजगुरुनगर बायपास घाट कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आला. प्रवाशांसह अवजड वाहतूक धोकादायक पद्धतीने सुरू आहे. या भागात अनेक ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड बायपास आणि खेड घाटात पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका रस्ता झाल्यापासून गंभीर विषय राहिलाय. मात्र प्रशासन याकडे सोयीने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
एप्स्टीन फाईल सारख्या विकृत प्रकरणात आपल्या पंतप्रधानांचे नाव असल्यावरही आपण त्यांना सहन करतोय. हा आपल्या सहनशीलतेचा पराकोट आहे. आता रस्त्यावर सविनय उतरल्याशिवाय, सत्याग्रहाशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. आता आपण दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला तयार आहोत का, या प्रश्नाचे सगळ्यांनी चिंतन करावे. जर आपण जिवंत असाल, मेलेलो नाही अशी स्वतःला खात्री असेल तर आता सर्वजण कृतिशील होऊन काहीतरी करूया, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. रविवारी दिनांक 24 मे रोजी पुणे जिल्ह्यात आल्यानंतर पिंपरी येथे फुले, गांधी, नेहरू विचारमंचच्या वतीने आयोजित केलेल्या महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात समारोपाचे पुष्प गुंफताना सपकाळ बोलत होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.